आपली ही ओल्या नारळाची बर्फी तयार आहे खाण्यासाठी। तुम्ही तिचं टेक्स्चर इथं बघू शकता, खूप छान अशी लागती ही ओल्या नारळाची बर्फी। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तर नारळाच्या बर्फीसाठी आपल्याला लागणार आहे, इथे मी एक मीडियम साईजचा नारळ घेतला होता, त्याचे छोटे छोटे पीसेस करून मी मिक्सरवर ग्राइंड करून घेतलंय। इथे हे स्वीट अँड कंडेन्स मिल्क आहे, हे ऑप्शनल आहे। इथे हे दूध, हे साजूक तूप, इथे साखर आणि इथे ही विलायची पावडर। गॅस चालू करून घेऊयात। इथं पॅन मध्ये मी साजूक तूप टाकून घेतलंय आणि साजूक तूप छान गरम पण झालंय। ह्या ओल्या खोबऱ्याला टाकून घेऊया आपण। गॅस मीडियम फ्लेमवर ठेवायचा आहे। ह्या ओल्या खोबऱ्याला आपल्याला ह्या साजूक तुपामध्ये छान परतून घ्यायचंय। ह्या ओल्या खोबऱ्याला छान परतून घेतलंय तुपामध्ये। हे साखर टाकून घेऊया त्याच्यामध्ये। ह्या खोबऱ्यामध्ये साखर छान मिक्स व्हायला सुरुवात झाली आहे। दूध टाकून घेऊ ह्याच्यामध्ये। ह्या खोबऱ्यामध्ये दूध छान मिक्स झालेलं आहे। आपण ह्याच्यामध्ये स्वीट अँड कंडेन्स मिल्क टाकून घेऊया। हे स्वीट अँड कंडेन्स मिल्क ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाका। ह्या कंडेन्स मिल्कमुळे काय होतं, ह्या बर्फीचं टेक्स्चर खूप छान येतं। ह्याच्यामध्ये कंडेन्स मिल्क छान मिक्स झालेलं आहे। ह्याच्यामध्ये ही इलायची पावडर टाकून घेऊयात। आपल्याला एकसारखं हलवत राहायचं आहे, नाहीतर खालून ते लागेल। हे जे मिश्रण आहे खोबऱ्याचं, हे असं आपण घेतल्यावर असं पडलं नाही पाहिजे, म्हणजे आपल्याला अजून हलवायचं आहे हे मिश्रण। आपल्याला त्याची कन्सिस्टन्सी थोडीशी घट्ट हवी आहे। तुम्ही इथं बघू शकता छान घट्ट असं झालेलं आहे ते। हे बघा तुम्ही इथं ते खाली पडत नाहीये, म्हणजे आपलं रेडी आहे हे मिश्रण बर्फीसाठीचं। आपण गॅस बंद करून घेऊयात आणि ह्या ट्रेला आपण तूप लावून घेतलंय, ट्रे मध्ये काढून घेऊयात हे मिश्रण। हे माझ्याकडे स्टीलचं बाउल आहे, त्याला मी खालून असं तूप लावून घेते। ह्या मिश्रणाला आपल्याला पसरून घ्यायचंय ह्या बाउलने, त्याने काय होईल आपल्या हाताला भाजणार नाही। हे आपण छान पसरवून घेतलंय। ह्या मिक्सरला आपण आता 1 तासासाठी बाजूला ठेवून देऊया। 1 तासानंतर हे छान थंड होईल, मग आपण ह्याचे पीसेस करून घेऊयात। 1 तास झालाय, हे छान थंड झालंय, आपण ह्याचे पीसेस करून घेऊयात। छान कापल्या जात आहेत। तुम्हाला इथं मी हा एक पीस काढून दाखवते। आपली ही ओल्या नारळाची बर्फी तयार आहे खाण्यासाठी। तुम्ही तिचं टेक्स्चर इथं बघू शकता, खूप छान अशी लागती ही ओल्या नारळाची बर्फी। तुम्ही नक्की ट्राय करून बघा।